नवीन कृषी तंत्रज्ञानाबरोबरच सेंद्रिय शेतीबद्दल शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी भीमा कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी विविध वक्त्यांची व्याख्यानं आयोजित केली जात आहेत। कृषी तज्ञ ऋतुराज चव्हाण यांनी सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन केलं। शेतीमध्ये रासायनिक खतांची मात्रा अतिरिक्त होत असल्याने मानवी शरीरावर गंभीर परिणाम दिसत आहेत। अशा परिस्थितीत सेंद्रिय शेती हाच पर्याय समोर आहे। सेंद्रिय खतांचा वापर करून भरघोस उत्पादन घेता येतं असं चव्हाण यांनी सांगितलं। कोल्हापुरातील मेरीवेदर मैदानावर भीमा कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन सुरू आहे। प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, खतांची मात्रा, पाणी व्यवस्थापन, जमीन पोत सुधारणा याबद्दल माहिती व्हावी, आपल्या शेतीमध्ये नवीन प्रयोग करून कमी खर्चात किफायतशीर शेती कशी होईल याबद्दल तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जात आहे। आज कृषी तज्ज्ञ प्राध्यापक ऋतुराज चव्हाण यांनी सेंद्रिय शेतीची गरज, महत्त्व आणि उपयुक्तता याबद्दल मार्गदर्शन केलं। रासायनिक खतांचे दर प्रचंड वाढले आहेत, त्याशिवाय अन्य कारणांमुळे शेतीचा खर्च वाढत आहे। अशावेळी जनावरांचं शेण आणि मूत्र, त्याशिवाय गांडूळ खत आणि सेंद्रिय खतांची मात्रा शेतीसाठी उपयुक्त ठरते। त्यासाठी खर्च सुद्धा मर्यादित येतो। योग्य प्रकारे सेंद्रिय खतांची मात्रा दिल्यास आणि योग्य पीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ होईल। शेती करताना 2 रोपांमध्ये विशिष्ट अंतर ठेवलं पाहिजे। पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्याची आवश्यकता आहे। ठिबक किंवा स्प्रिंकलरच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याची गरज आहे। सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत घसरणार नाही, त्याशिवाय पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेती होईल असं चव्हाण यांनी नमूद केलं। प्रादेशिक ऊस आणि गुळ संशोधन केंद्राच्या JP पाटील यांनी पिकांची फेरपालट तसंच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केलं। पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सॅम लुद्रिक यांनी दुधाळ जनावरांचं संगोपन आणि खाद्य व्यवस्थापन याविषयी माहिती दिली। या कार्यक्रमात कोपार्डेमधील प्रगतशील शेतकरी युवराज तुकाराम माने यांना सन्मानित करण्यात आलं।